माझ्यासोबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सर आहेत। दानवे सर, सध्या आपण पाहिलं तर राज्यात कुठेतरी तणावाची परिस्थिती काही ठिकाणी पाहायला मिळते आहे। सध्या धारावीमध्ये आपण पाहिलं तर मशिदीचा अवैध जो भाग आहे तो तोडण्यासाठी गेलेल्या BMC अधिकाऱ्यांवर व संबंधितांवर या ठिकाणी हल्ले देखील झालेले आहेत। तणावाची परिस्थिती धारावीत आहे, कसं पाहत आहे? मला असं वाटतं राज्यामध्येच असा तणाव निर्माण व्हावा अशा प्रकारची स्थिती सत्ताधारी लोकच निर्माण करत आहे। अतिक्रमणं सगळे काढले पाहिजे, अनधिकृत बांधकाम सगळे पाडले पाहिजे, पण त्याला एकच स्पेसिफिक मस्जिदपेक्षा या मुंबईतमधल्या किंवा राज्यातले किती मंदिर, किती मस्जिद याच्या अनेक लोकांच्या तक्रारी असतात आणि मग स्पेसिफिक काही एखाद्या नेत्याच्या निर्देशानुसार अशा पद्धतीनं कारवाई होत असताना, अशी रिॲक्शन येत असताना असा तणाव सरकारलाच अपेक्षित आहे। कारण मागच्या घटना पण बघितल्या, नाशिकच्या असेल, अन्य असेल, तर सरकार पुरस्कृतच अशा पद्धतीनं जातीयवाद निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय, जेणेकरून विधानसभेच्या निवडणुका आहे। तुमचे नेते देखील असं म्हणतात येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारे अनेक दंगली घडू शकतात आणि या सरकार पुरस्कृत असते। हे पहा, ठिकठिकाणी सरकारचे लोक हिंदू आक्रोश, जन आक्रोश मोर्चा काढतात। आता मला सांगा, राज्यात सरकार कोणाचं आहे, देशात कोणाचं आहे? हे स्वतःला सो कॉल्ड हिंदुत्ववादीच म्हणतात ना। मग हिंदूंनी आक्रोश होत असताना मला असं वाटतं तुम्ही जो कोणी हिंदूंना विरोध करतो त्याच्यावर व्यवस्थित बंदोबस्त केला पाहिजे। ते तर तुम्ही करत नाही। तुम्ही बांगलादेशच्या मध्ये जे हिंदूवर हल्ले झाले त्याच्याबद्दल हिंदू आक्रोश मोर्चे काढले आणि आता बांगलादेशच्या क्रिकेट टीमला इथे खेळायला कशाला बोलवलं? मग हे तुमचे दुधारी पद्धती आहे की नाही? BCCIनेच बोलवलं ना। अमित शहाचा मला वाटतं मुलगा BCCIचा अध्यक्ष आहे माझ्या अभ्यासानुसार। आणि मग बांगलादेशची टीम इथं दौऱ्याला कशाला बोलवली? जे बांगलादेशमध्ये हिंदूवर हल्ले होतात, तुम्ही हिंदू आक्रोश मोर्चे या देशात काढले आणि मग त्याच देशाच्या टीमला इथं का तुम्ही खेळायला देता? सांगण्याचा मुद्दा हा की सत्ताधारी लोक, विशेषतः भारतीय जनता पार्टी, अशा पद्धतीनं हिंदू मुस्लिम या राज्यात, या देशात भेद व्हावा अशा पद्धतीनं सातत्यानं प्रयत्न करतात। त्याचाच हा भाग आहे। धारावीतली आजची जी तणावाची परिस्थिती आहे यावरून तुम्हाला असं वाटतं का की एका विशिष्ट समाजाला हे सरकार किंवा प्रशासन टार्गेट करतंय? करतंय ना, करतंय। माझ्या माहितीवर तिथे मागच्या काळात नितेश राणे गेले होते, त्यांनी त्याविषयी भूमिका मांडली होती। मग इतक्या दिवस प्रशासन झोपलेलं होतं का? प्रशासनाने होत असतानाच थांबवायला पाहिजे होतं। आज मुंबईचं बघितलं तर कॉर्पोरेशन झोपलेले, कालच कोर्ट बोललेलं आहे। म्हणजे कुंभकर्ण तरी 6 महिन्यांनी उठतो, कॉर्पोरेशन कशा पद्धतीनं झोपलेली या 2-2.5 वर्षामध्ये। अनधिकृत मोठ्या मोठ्या इमारती उभा राहत आहेत, अनधिकृत अशा बांधकाम, त्याच कॉर्पोरेशनचे अधिकारी झोपलेले का आज कारवाई जातात? तर खरं तर ज्यांच्या गावात झालं त्या अधिकाऱ्यावर सगळ्यात आधी कारवाई झाली पाहिजे। सर, दुसरा प्रश्न असा आहे की राज्यात अनेक महामंडळं आहेत, त्यापैकी 60 महामंडळं ही निष्क्रिय आणि तोट्यात आहेत। याचा फटका सर्वसामान्यांच्या पैशांना पडतोय। ही जी महामंडळं आहेत तोट्यात असणारी, ती जनहितार्थ की फक्त राजकीय सोय, तुम्हाला काय वाटतं? हे पहा, आत्ताचे जे मंत्री आहेत, सुदैवानं दुर्दैवानं राज्यमंत्री कोणीच नाही, तर सगळे अधिकार कॅबिनेट मंत्र्याकडे एकत्रित झालेले आहे। आणि मी तर म्हणेन कित्येक कॅबिनेट मंत्र्याचे अधिकार मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे ठेवले। कित्येक कॅबिनेट मंत्री, मी नाव नाही सांगत, उपमुख्यमंत्र्याला फोन केल्याशिवाय सहीसुद्धा करत नाही, असे कित्येक कॅबिनेट मंत्री आहे, विशेषतः भारतीय जनता पार्टीचे। फक्त सयाजीराव आहे, छोटे मोठे काम करण्याचा अधिकार आहे त्यांना, धोरणात्मक निर्णय घ्यायचा अधिकार नाही, काही करण्याचा अधिकार नाही। आणि मग असं असताना या महामंडळाच्या अध्यक्षांना किंवा कोण जे होणार संचालक, यांना कोण विचारणार आहे? कोणते एक राजकीय सोयी, आता काही त्यांनी सिडकोचं संचालक नेमला, काहीतरी ST महामंडळाचा नेमला, काय अर्थ आहे? त्या ST महामंडळात पगार द्यायला पैसे नाही आत्ताच्या घडीला। मग आता संचालक उगाच रुबाबगिरी करतील, मंत्रिपदाचा दर्जा, एवढ्यासाठीच महामंडळाचा वापर आहे। तोट्यात असलेल्या महामंडळांवर तुमची भूमिका काय आहे? नाही, तोट्यात काय कारणं काय? आता महानंदसारखी संस्था संचालकांमुळे तोट्यात गेलेली आहे। अनेक संस्था नीट कारभार चालत नाही म्हणून तोट्यामध्ये। जर नीट कारभार बाकीचे वेगवेगळे लोक जर फायद्यात जातात आणि सरकारचे मंडळ का तोट्यात जातात? जर एखादी गोकुळसारखी संस्था फायद्यात जाते
अनेक कितन्या स्वतःच्या दूध उत्पादक दुधावर प्रक्रिया करणारे अमूलसारखी कंपनी फायद्यात चालते, महानंद का तोट्यात जाते? याचा अर्थ सरकार या यंत्रणा स्वार्थासाठी संचालक आणि सरकार हे वापरतं, म्हणून ते तोट्यात आहे. सर, तुम्ही काल राज्यपालांना एक पत्र लिहिलेलं आहे, काय नक्की तुमची पुढची मागणी असणार आहे? माझी मागणी मी राज्यपालांकडे मांडलेली आहे. माझ्या कानावर जे येतं आहे, राज्यात ज्या महिला अधिकारी आहेत, विशेषतः आत्ता राष्ट्रपती येऊन गेले आपल्या मुंबईमध्ये, त्यांनी राज्याचं गवगवा केला, गुणगान गायलं की या राज्याची मुख्य सचिव महिला आहे, या राज्याची मुख्य पोलीस आयुक्त महिला आहे. असं असताना ज्या मुख्य सचिव आहे, माझ्या कानावरचे की या तशा सुस्पष्टपणे करारी स्वभावाच्या आहे आणि हे निर्णय घेत असताना सत्सद निर्णय घेतात, कोणाच्याही सांगण्यावर निर्णय घेत नाही. राज्याच्या हिताच्या निर्णयाकडे त्यांचं लक्ष असतं ना. असं असताना मग अशा अधिकारी सत्ताधाऱ्यांना चालत नाही. सत्ताधाऱ्यांना फक्त आम्ही सांगितलं सही करा, तिथं सही करणारे अधिकारी पाहिजे. आणि मग तशा सुजाता सौनिक नाही आहे म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा असा दबाव आणला जातो, असं माझी माहिती आहे. आणि मग माहिती असताना एकीकडे लाडकी बहीण म्हणून तुम्ही गावोगाव जाता, मग ज्या सक्षम बहिणी त्यांच्यावर दुर्लक्ष करता. व्ही राधा कृषी विभागातून का बदली झाली? धनंजय मुंडेंचं ऐकलं नाही म्हणून झाली ना. अशा अनेक महिला अधिकारी आहे. मग याच्यात पुरुष पण अधिकारी असतील की यांना काम करू दिलं जात नाही, आणि म्हणून ही भूमिका मी राज्यपालांकडे मांडलेली. नक्कीच सर. तर आपण पाहिलं की राज्यात लाडकी बहीण योजना सुरू आहे, मात्र ज्या महिला अधिकारी आहेत त्यांना एकीकडे त्रास दिला जातो आहे आणि त्यांच्यावर कुठेतरी दबाव टाकला जातो आहे, असं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलेलं आहे. कॅमेरामन अजित कदमसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.